सुप्रभात सज्जन श्रोते हो. आजच्या निशिदिनीमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. अभंगाचं नाव आहे तोची ज्ञानी निरंतर कैवल्य भोगत आहे. म्हणजे या 5 कडव्यामध्ये ज्ञानी माणसाचे जे वर्णन केले आहे त्या वर्णना बर हुकूम ज्याची सतत वागणूक असते असा तो ज्ञानी नेहमीच कैवल्य म्हणजे मोक्षाचा भोग घेत असतो. तोची ज्ञानी निरंतर कैवल्य भोगत आहे असं आहे आजच्या अभंग काव्याचं शीर्षक. त्याच्यातील 4 कठीण शब्द जे आहेत त्याचा अर्थ प्रथम स्पष्ट करतो. तत्पद याचा अर्थ ते पद. ते पद याचा अर्थ सर्व अस्तित्वाच्या मुळाशी पायारूपे जे असते त्याला तत्पद किंवा ब्रह्मपद म्हणतात. आणि पाया जसा नित्य निरंतर स्थिर असतो तसं हे ब्रह्मपद किंवा तत्पद हे विराट विशाल असं हे जे पद आहे ते ध्रुव म्हणजे सुस्थिर असतं. म्हणून तत्पद म्हणजे अस्तित्वाच्या मुळाशी असलेलं विराट विशाल ध्रुवपद जे अधिष्ठान पाया म्हणून सतत असतच असतं. दुसरा शब्द आहे तत्वमसी राजमार्ग. तत्वमसी ते तू आहेस हे जाणताना जो प्रथम मार्ग मोकळा व्हावा लागतो किंवा ते तू आहेस तत्वमसी म्हणजे तत्पद जे आहेस ते तूच आहेस हे ओळखताना जो ज्ञान मार्ग प्रशस्त होतो त्या प्रशस्त होणाऱ्या ज्ञान मार्गालाच राजमार्ग म्हणतात. म्हणून तत्वमसी राजमार्ग याचा अर्थ जे ब्रह्म ते तूच आहेस आणि त्याकडे जाणारा नेणारा प्रशस्त मार्ग ती प्रशस्त वाट किंवा तो प्रशस्त रस्ता म्हणजे त्या प्रशस्त रस्त्याला राजमार्ग म्हणतात. तत्वमसी राजमार्ग म्हणजे ब्रह्माकडे नेणारा प्रशस्त मोकळा रस्ता. आणि अर्थात हा तत्वमसी राजमार्ग केवळ आणि केवळ मी माझे नाशातूनच मोकळा होतो. म्हणजे मी माझे अहंकार ज्याचा पूर्णपणे गेला त्याला ब्रह्मपदाकडे जाणारा प्रशस्त मार्ग मोकळा झाला. म्हणून तत्वमसी राजमार्ग म्हणजे ब्रह्मपदाकडे नेणारा प्रशस्त राजमार्ग. तिसरा शब्द आहे सदावर्ती म्हणजे सतत आवर्तनात चक्राकार फिरणे. सदावर्ती म्हणजे सतत आवर्तनात चक्राकार फिरणे. आणि चौथा शब्द आहे कैवल्य याचा अर्थ आहे मोक्ष किंवा मुक्ती. तर आता यातील 4 कठीण शब्दाचा अर्थ सांगून झाला. अभंगाचं शीर्षक आहे तोची ज्ञानी निरंतर कैवल्य भोगत आहे. तो अभंग आता ही 5 कडवी वाचतो, अर्थ सांगतो आणि नंतर सरळ एकदा तो म्हणून आजचं निरूपण संपन्न करतो. पहिलं कडवं आहे आदित्य प्रकाशी दव जलबिंदू अदृश्य होती बाष्परूपे तेची आकाशी वसती. म्हणजे सूर्य प्रकाशल्यानंतर दवबिंदू जलबिंदू बघता बघता दृश्य होतात. आता हे दवबिंदू जलबिंदू अदृश्य होणे म्हणजे सकृत दर्शनी त्यांचे नष्ट होणे असले तरी प्रत्यक्षात हेच दवबिंदू जलबिंदू बाष्परूपाने आकाशात जातात आणि आकाशच होऊन राहतात. म्हणजे दवजलबिंदू खऱ्या अर्थाने नष्ट न होता ते बाष्परूपाने आकाशाकडे जातात आणि आपलं लहान स्वरूप टाकून आकाशाचं महान रूप धारण करतात. हे ज्याच्या लक्षात येतं त्याची अवस्था पुढील प्रमाणे होते. अंतर्ज्ञान रूपे ध्यानी ध्यान प्रकाश प्रकटे मी माझे नासे ध्यान सूर्य हो उदित तव तत्पद उजळे. म्हणजे दव जलबिंदू बाष्प होऊन आकाशाला जाणं म्हणजे लहान रूप जाऊन विशाल रूप धारण करणं. हे ज्याला आपल्या ज्ञानदृष्टीने कळले तो स्वाभाविकपणे शांत निवांत कान आणि डोळे बंद करून पूर्णपणे श्वासावर लक्ष ठेवून जेव्हा निवांत होतो स्वस्थ चित्त होतो तेव्हा त्याच्या अंतरंगात अंतर्ज्ञान रूप त्याच्या अंतरंगात अंतर्ज्ञान रूपाने म्हणजे आतील ससंवेद्य जाणीव शक्ती जी आहे ती जागी होते
आणि त्या सुसंवेद्य जाणीव शक्तीने त्याला तो ध्यानात असता असता अंतर्ज्ञान प्राप्त होते. आणि सुसंवेद्य आत्मशक्ती जेव्हा जाणीव रूपाने ज्ञान देते तेव्हा ती सुसंवेद्य आत्मशक्ती म्हणजेच त्या आत्मशक्तीचा ध्यानामध्ये प्रकट होणारा ध्यान प्रकाश असतो. आणि सुसंवेद्य आत्मशक्तीचा ध्यानामध्ये प्रकट होणारा ध्यान प्रकाश अंतर्ज्ञान रूपाने म्हणजे समाधीमध्ये असताना त्याला आतील ज्ञान ज्योती रूपाने सुसंवेद्य आत्मशक्तीद्वारे जे ज्ञान ध्यानात प्राप्त होते त्यालाच म्हणतात अंतर्ज्ञान रूपे ध्यानी ध्यान प्रकाश प्रकटे मी माझे नासे ध्यान सूर्य हो उदित तव तत्पद उजळे. आणि या सुसंवेद्य आत्मशक्तीच्या ध्यान प्रकाशात मी माझे असं मर्यादित पण नाश होतं. आणि जेव्हा मी माझं असा मर्यादित पणा नष्ट झालेला असा जो साधक असतो त्याच्याच हृदयामध्ये ही सुसंवेद्य आत्मशक्ती म्हणजे ध्यान सूर्य ध्यानामधील सूर्य प्रकट होतो. आणि ध्यान सूर्याच्या प्रकट होण्याने ध्यान प्रकाशामध्ये साधकाचे मी माझे पण असे क्षुद्र रूप जाते. जसं दव आणि जलबिंदूचे क्षुद्र रूप सूर्यप्रकाश प्रकटल्यावर नष्ट होते तसेच ध्यानामध्ये ध्यान सूर्य प्रकट होता मी माझे हे साधकाचे क्षुद्र रूप जाते. आणि जलबिंदूचा क्षुद्र रूप टाकून बाष्प होऊन आकाशा इतका महान बनतो. तसाच मी माझे हे ध्यान प्रकाशात ध्यान सूर्याच्या उदित होण्यामुळे नष्ट झाल्यानंतर याच अंतर्ज्ञानामुळे मी माझे जाते आणि तत्पद उजळे. आणि सर्व मी माझे म्हणणाऱ्याचं जे मूळ अधिष्ठान रूपी पद आहे ते तत्पद म्हणजे ब्रह्मपद उजळून निघतं. तिसरं कडू आहे जलबाष्प आकाश जाणावा विराट देव ब्रह्ममार्ग. म्हणजे जलबिंदू किंवा दवबिंदू त्यांचं बाष्प होणं आणि शेवटी जलबिंदू दवबिंदू आकाश होऊन राहणं यालाच म्हणायचं विराट देव ब्रह्ममार्ग. म्हणजे जलबिंदू दवबिंदू यांचे क्रमविकास पद्धतीने बाष्प होणं आणि ते बाष्प आकाश रूपे नांदणं यालाच म्हणायचं जलापासून बाष्पापासून आकाशापर्यंत विकसित होत जाणारा देव मार्ग किंवा ब्रह्ममार्ग. आणि हाच मार्ग मी माझा नाश करी मुक्त तत्वमसी राजमार्ग. मी जलार्थ बाष्प बाष्पाचं आकाश हा जसा क्रमविकास रूपी विराट देव ब्रह्ममार्ग आहे तसाच मी माझेपणाचा नाश ध्यान सूर्य प्रकट झाल्यानंतर मी माझा नाश होतो आणि तत्व ते तू अशा अर्थी मी माझे नष्ट होते. आणि जे विश्व मुळाशी जे अधिष्ठान रूपी तत्व आहे तेच आपण आहोत हे आपणाला कळू लागते. म्हणून मी माझा नाश होता होता तत्वमसी ते तू आहेस म्हणजे मीच ते अस्तित्वाच्या मुळाशी असणारे तत्व आहे. हा राजमार्ग हा मी कडून त्याकडे जाणारा हा जो मार्ग आहे तो राजमार्ग. राजमार्ग म्हणजे प्रशस्त मार्ग. म्हणून जेव्हा मी माझेपणाचा नाश होतो जेव्हा क्षुद्रता नष्ट होते तेव्हा विराट ब्रह्माकडे जाणारा तत्वमसीकडे जाणारा राजमार्ग म्हणजे प्रशस्त मार्ग स्वाभाविकपणे साधकाच्या ज्ञानदृष्टीमध्ये उजळतो. म्हणून जलबाष्प आकाश जाणावा विराट देव ब्रह्ममार्ग मी माझा नाश करी मुक्त तत्वमसी राजमार्ग. मी माझेपणाचा नाश झाला की तत्पदाकडे जाणारा प्रशस्त मार्ग मुक्त होतो म्हणजे मोकळेपणी साधकाच्या ज्ञानदृष्टी पुढे उघडा होतो. म्हणजे साधकाला ब्रह्माकडे जाणारा मार्ग ज्ञानरूपी मार्ग दिसू लागतो. चौथं कडू आहे विना चैतन्य या जगती ना पद वस्तू जीवादी राहे. दृश्यादृश्य भावा भाव रूपे मूळ केवळ चैतन्याची आहे. विना चैतन्य म्हणजे चैतन्याखेरीज या जगात कोणतेही पद पदवी नाही कोणतीही वस्तू नाही नव्हे जीव आदी किंवा कीड पासून माणसापर्यंत कोणताही जीव विना चैतन्य नाही. म्हणून या जगात नाही पद किंवा पदवी
नाही वस्तू किंवा नाही कीडमुंगीपासून माणसापर्यंत कोणताही प्राणी विना चैतन्य असत. म्हणून चैतन्याखेरीज या जगात पद वस्तू जीव आदी काही असत नाही. विना चैतन्य या जगती ना पद वस्तू जीवादी राहे. दृश्य भावा भाव रूपे मूळ केवळ चैतन्याचे आहे. दृश्य असो वा दृश्य असो, भाव असो वा अभाव असो, व्यक्त असो वा व्यक्त असो, म्हणून दृश्य भावाभाव रूपे व्यक्त रूपे केवळ आणि केवळ मूळ चैतन्यच असतं. कधी चैतन्य प्रकट होतं तर कधी ते अंतर्धान पावतं. म्हणजे चैतन्याचेच प्रकटीकरण आणि अंतर्धान पावणे. यामुळेच एखादं पद वस्तू किंवा जीव यांचं दृश्य रूप आणि यांचं अदृश्य रूप केवळ चैतन्याच्या प्रकटीकरणातून किंवा अप्रकटीकरणातून निर्माण होते. म्हणून चैतन्यच प्रकट अप्रकट होता होता पदवस्तू जीवादी विश्व निर्माण होते. आणि चैतन्य जेव्हा मावळतं तेव्हा दृश्य अदृश्य होतं, भाव अभाव होतो आणि व्यक्त अव्यक्त होतं. म्हणून दृश्य भावाभाव व्यक्त रूपे केवळ आणि केवळ मूळ चैतन्यच असतं. विना चैतन्य या जगात काहीच नाही. त्यामुळे कोणतेही पद, कोणतीही वस्तू, कोणताही जीव विना चैतन्य नसतोच नसतो. जे काही आहे ती संपूर्ण चैतन्याची क्रीडा आहे. उदित होणे मावळणे या क्रीडेतूनच चैतन्याच्या पदवस्तू जीवादी संपूर्ण विश्व उदित होते आणि चैतन्याच्या मावळण्यातून सर्व दृश्य गोष्टी अदृश्य होतात. म्हणून दृश्य असो अदृश्य असो, भाव असो अभाव असो, व्यक्त असो अव्यक्त असो, केवळ सर्वाच्या मुळाशी चैतन्याचीच क्रीडा लीला चालते असा या चौथ्या गाडव्याचा अर्थ आहे. विना चैतन्य या जगती ना पद वस्तू जीवादी राहे. दृश्य भावाभाव रूपे मूळ केवळ चैतन्याची आहे. चैतन्य हेची चिरंजीव सदावर्ती आहे. म्हणजे उदित होणे, काही काळ राहणे, मावळणे अशा पद्धतीने सदा आवर्तनात सदा चक्राकार पद्धतीने चैतन्यच फेर धरून क्रीडा करत असते. म्हणजे उत्पत्ती स्थिती लय ही चैतन्याचीच क्रीडा आहे. आणि ही चैतन्याची क्रीडा सदा आवर्ती म्हणजे सतत वर्तुळाकार चक्राकार फिरत असते. आणि चैतन्य मात्र नेहमी चिरंजीव असते. ते दिसो न दिसो, खर तर चैतन्य दिसतच नाही. चैतन्य न दिसताही त्याच दृश्य रूप, जगरूप, पदरूप, वस्तुरूप, जीवरूप दिसतं. आणि चैतन्य न दिसता संपूर्ण त्यावर आधारित वस्तू दिसतात. तसंही एका अर्थाने योग्यच आहे. याच्या आधीच्या अभंगामध्ये सांगितल्याप्रमाणे इमारत दिसते पण पाया दिसत नाही. तसं तत्पद चैतन्य हा पाया दिसत नाही, परंतु त्यातून निर्माण होणारे संपूर्ण जीव जगत ईश्वर जे चक्राकार पद्धतीने अनादि अनंतत्वे चालू आहे, जे दृश्य भावाभाव व्यक्त रूपे चालू आहे ते दिसते. म्हणून जे दिसते त्याच्या खाली जे पायारूप असते ते दिसत नाही. तर असे हे चैतन्य जे अधिष्ठान रूप पायारूप आहे ते चिरंजीव आहे. ते दिसले नाही तरी कायमस्वरूपी आहेच आहे. कारण ते कायमस्वरूपी आहे याचा अर्थ हाच आहे की सतत जीव जगत ईश्वर या रूपाने या संपूर्ण सृष्टीत हा सदावर्ती सतत आवर्तनात असणारा क्रीडारूपी लीलारूपी फेरा चालू असतो. ज्या अर्थी हा क्रीडारूपी लीलावरती जीव जगत ईश्वर फेरा चालू आहे, त्या अर्थी हा फेरा चालू ठेवणारा जो अधिष्ठान रूपे पाया रूपे तत्वरूपे जो नांदतो तो जरी दिसला नाही तरी तो न दिसताही चिरंजीव आहे. पण जे चिरंजीव असते ते दिसत नाही. पाया असतो तो दिसत नाही. येणारी जाणारी इमारत दिसते. त्याच पद्धतीने चैतन्य अधिष्ठान दिसत नाही, तत्पद दिसत नाही. परंतु न दिसणारे तत्पद त्यालाच प्राप्त होते जो हे दृश्य होणारे जग अशाश्वत समजून त्याचा नाद सोडतो. अशाश्वत जगाचा ज्याने नाद सोडला त्याला शाश्वत चैतन्याची अकळतपणे सहजासहजी प्राप्ती झाल्याखेरीज राहत नाही. म्हणून चैतन्य हेची चिरंजीव सदावर्ती आहे. म्हणून चैतन्य रूपी अधिष्ठाने चिरंजीव आहे
आणि ते सदोदित दृश्यादृश्य भावाभाव व्यक्ताव्यक्त रूपे निर्मिती करीत असते. निर्मिती काही काळ नांदत असते. निर्मितीचा लय होत असतो आणि पुन्हा पुन्हा याच पद्धतीने उत्पत्ती स्थिती लयाचा हा जो खेळ चालू असतो तो खेळ दिसला तरी त्याच्या खेळाशी किंवा त्या खेळाच्या मुळाशी असलेले पाया अधिष्ठान दिसत नाही. कारण इमारत दिसते, पाया दिसत नाही. तसंच खेळ दिसतो. खेळ खेळणारा करता धरता जो असतो तो दिसत नाही आणि त्या कर्त्या धरत्या चैतन्यालाच ब्रह्म किंवा तत्व असे म्हणतात. म्हणून चैतन्य हेची चिरंजीव सदावर्ती आहे. जाणे हे तोची ज्ञानी निरंतर कैवल्य भोगत आहे. म्हणून अधिष्ठान रूपी तत्पद चैतन्य हे चिरंजीव आहे आणि त्याच्यावरती दिसणार भासणार हे अशाश्वत आहे. हे जाणून जो अशाश्वताचा नाद सोडून शाश्वत अधिष्ठानाकडेच लक्ष ठेवून असतो असा ज्ञानी निरंतर सतत कैवल्य भोगत आहे. असा ज्ञानी सतत मोक्ष भोगत असतो. देह असतानाही तो मोक्ष भोगत असतो. हीच त्याची विधेहीपणे मुक्ती भोगीत जावे, विधेहीपणे कैवल्य भोगीत जावे, हीच त्याची अति अद्भुत अशी अवस्था जी ज्ञानी माणसाला आत्माभ्यासातून कायमस्वरूपी प्राप्त होऊ शकते. म्हणून तोची ज्ञानी निरंतर कैवल्य भोगत आहे. हे पद्यरूपी हा पद्यरूपी अभंग किंवा हे अभंग रूप पद्य आपणा पुढे सविस्तर अर्थासहित वाचून स्पष्ट करून झाले. आता ही 5 कडवी पुन्हा एकदा म्हणत आहे त्याकडे आपण लक्षपूर्वक ध्यान द्यावे आणि श्रवण मनन चिंतन निधिध्यासन मार्गे आपण हे तत्पद प्राप्ती करून घ्यावी. म्हणून आता ऐका. तोची ज्ञानी निरंतर कैवल्य भोगत आहे. आदित्य प्रकाशी दव जलबिंदू अदृश्य होती, बाष्परूपे तेची आकाशी वसती. अंतर्ज्ञान रूपे ध्यानी ध्यान प्रकाश प्रकटे, मी माझे नासे ध्यान सूर्य हो उदित, तव तत्पद उजळे. जलबाष्प आकाश जाणावा, विराट देव ब्रह्म मार्ग, मी माझा नाश करी मुक्त, तत्वमसी राजमार्ग. विना चैतन्य या जगती ना पद वस्तू जीवादी राहे, दृश्यादृश्य भावा भाव रूपे मूळ केवळ चैतन्याचे आहे. चैतन्य हेची चिरंजीव सदावर्ती राहे, जाणे हे तोची ज्ञानी निरंतर कैवल्य भोगत आहे. तर आपण हे सर्व जाणा आणि ज्ञानी माणूस जसा भोगतो त्याच पद्धतीने तुम्ही कैवल्याचा मोक्षाचा भोग घ्या. येथेच हे तोची ज्ञानी निरंतर कैवल्य भोगत आहे हे आजचं निरूपण संपन्न होत आहे. धन्यवाद. अस्तु. सुदिन सुप्रभात.